एक सुंदर असे गाव होते. त्या गावामध्ये शिवा नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. तो गरीब असला तरी प्रामाणिक होता. तो प्रामाणिकपणे आपल्या शेताचे काम करीत असे. एक दिवस शेतात काम करीत असताना त्याला एक सुंदर पक्षी दिसला. तो सुंदर पक्षी शिवाजवळ जातो आणि त्याला बोलतो, शिवा, मी एक जादुई पक्षी आहे. शिवा, तू एक चांगला आणि प्रामाणिक शेतकरी आहेस. मी आज तुझ्या 3 इच्छा पूर्ण करणार. शिवा, सांग, तुझ्या कोणत्या 3 इच्छा आहेत? धन्यवाद जादुई पक्षी. माझी पहिली इच्छा आहे माझे घर पक्के असावे. माझी दुसरी इच्छा आहे मला रोज खाण्यासाठी अन्न मिळावे. आणि माझी तिसरी इच्छा आहे मला भरपूर कपडे मिळावे. बस इतकेच. शिवा, तुझ्या 3ही इच्छा पूर्ण होतील. शिवाच्या 3 इच्छा पूर्ण होणार म्हणून शिवा खूप खुश आणि उल्हासित होतो आणि आनंदी होऊन नवीन घर पाहण्यासाठी आपल्या घराकडे जाण्यास निघतो. धन्यवाद जादुई पक्षी. माझ्या 3 इच्छा पूर्ण केल्याबद्दल मी तुझा खूपच आभारी आहे. त्या गावात एक लोभी राजा आपल्या राजवाड्यात राहत असतो. जादुई पक्षाने कष्टालू शिवाच्या 3 इच्छा पूर्ण केलेली खबर सर्व गावभर पसरते आणि ती राजाच्या कानावर गेली आणि त्याने त्या जादुई पक्षाला पकडून आणण्याचा हुकूम जारी केला. लोभी राजाचा जादुई पक्षाला पकडण्याचा हुकूम जादुई पक्षाला समजतो. जादुई पक्षी स्वतःहून लोभी राजाकडे जातो. जादुई पक्षाला पाहून लोभी राजा त्याच्या मागण्या जादुई पक्षाला सांगतो. पक्षा, जशा तू शिवाच्या इच्छा पूर्ण केल्यास तशा माझ्याही 1000 इच्छा आहेत, त्या तू पूर्ण कर. पक्षाला राजाचा लोभ आवडला नाही. जादुई पक्षी म्हणाला, राजा, तू खूप लोभी आहेस. लोभाचा शेवट वाईट असतो. आणि मग अचानक राजाचे सर्व हिरे, महाल, पैसा, वस्त्र गायब झाले. दुसरीकडे शिवा त्याच्या छोट्याशा शेतात आनंदाने गाणं गात होता. त्याच्याकडे खायला पक्कं घर आणि कपडे होते, जास्त काही नको. जादुई पक्षी हसत शिवाला म्हणतो, शिवा, तू शहाणा आहेस. साधेपणातच खरं सुख आहे. मुलांनो, लोभ केल्याने सुख नाही मिळत. मेहनत आणि समाधान यामुळेच आयुष्य सुंदर होतं.